नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मनपा भरतीच्या जाहिराती येणं अपेक्षित आहे। एक नवी मुंबईची जाहिरात आलेली आहे आणि आता दुसरी जाहिरात येण्याच्या तयारीत आहे। 1076 पदांची ही जाहिरात येणार आहे। कोणती मनपा आहे थोडक्यात या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आपण। महाराष्ट्र टाइम्स या न्यूजपेपरला आलेली बातमी आहे आणि दोनदा आरटीआयच्या माध्यमातून आपण या मनपामध्ये जागा किती शिल्लक आहे ते पण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, तोही संदर्भ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देतो। सो यामध्ये ही नवीन जाहिरात येण्याच्या तयारीत आहे। जागा जवळपास 1076 असणार आहे। परीक्षा पद्धत कशी असणार आहे, परीक्षा कोण घेणार आणि कधी होऊ शकते एग्जाम, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। यामध्ये बघा, पाठीमागे तुम्हाला मी एक व्हिडिओ घेतला होता, ती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरटीआयच्या माध्यमातून जेव्हा माहिती घेतली तेव्हा आपल्या समोर आलं होतं 670 पदे रिक्त आहे। आता ही जाहिरात किंवा हे आरटीआय या संदर्भातला व्हिडिओ आणि माहिती घेऊन साधारणतः 8 ते 10 महिने झालेले आहेत। त्यानंतर परत अपडेट आपल्या समोर आली होती, आपण ही माहिती परत मागवली होती बघा। या 31/3/2025 म्हणजे आता 2 महिन्यापूर्वीची ही माहिती आपण मागितली, तेव्हा परत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गट अ चे 118 पद, गट ब चे 76 आणि गट क चे सर्वात जास्त 1326 पद रिक्त आहे गट क चे, आणि गट ड चे 879 पद रिक्त आहे। खूप मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी एक्सपेन्सला सरकारकडनं डिपार्टमेंटकडनं परवानगी तेवढी नसते। 80% रिक्त जागा भरल्या जातात। तो जरी विचार आपण केला तर 1396 जवळपास असं म्हणूया आपण 900+ इथे होऊ शकतात जागा भरण्याचे चान्सेस। पण आता न्यूजपेपर आलेली बातमी अशी आहे की 1076 पदांसाठी जाहिरात येऊ घातलेली, त्या संदर्भात बैठक पण झाली। थोडक्यात आपण तोही संदर्भ लक्षात घेऊया। आपण तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर मनपा भरती, आता मनपा भरती बऱ्याचशा जाहिराती येणं अपेक्षित आहे। नवी मुंबई आलेली आहे, कल्याण डोंबिवली येणार आहे, नाशिक येणार आहे, बारामती म्हणजे पुणे येणार आहे, जळगाव येणार आहे, अशा बहुसंख्य महानगरपालिका जाहिराती देणं अपेक्षित आहे। तुम्हाला माहिती असेल कल्याण डोंबिवली 1995 ला इथे जाहिरात येऊन पदभरती केली होती। 1995 नंतर मागच्या 30 वर्षामध्ये आता ही कल्याण डोंबिवलीची पहिल्यांदाच पदभरती होणार आहे। सो खूप जास्त जागा येणं अपेक्षित आहे। त्यानुसार इतर पण मनपाच्या जाहिराती येणं अपेक्षित आहे। त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला रेकॉर्ड बॅच इथे अवेलेबल करून दिली आहे। फार कमी डिस्काउंट, फार कमी फीज मध्ये डिस्काउंट 50% आहे। फक्त 1499 + GST मध्ये बॅच अवेलेबल आहे, ज्यामध्ये पूर्ण शिक्षक वृंद अनुभवी ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये TCS IBPS नुसार तुम्हाला शिकवलेलं आहे। स्ट्रिक्टली TCS पॅटर्न तुम्हाला माहिती आहे। मनपा भरती म्हटलं की TCS एक्झाम घेत असते, त्याची न्यूज पण मी तुम्हाला दाखवतो। PDF स्वरूपात नोट्स आहे, अनलिमिटेड व्ह्यू, लेक्चर कितीही वेळेस तुम्ही बघू शकता। 250+ टेस्ट सीरीज या बॅच मध्ये अवेलेबल आहे। मेंटोरिंग सेशन आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, काउन्सिलिंग सेशन पण आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, मनपामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर आता लगेच बॅच जॉईन करायचा फायदा तुम्हाला 100% येणाऱ्या काळात होणार आहे। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा। ही बॅच परत एकदा प्रमोशनल ऍक्टिव्हिटी मध्ये सांगतो, ही बॅच तुम्हाला आता रेकॉर्डेड दिली, पण जेव्हा ऍड येते ना, आम्ही लाईव्ह बॅच घेतो तेव्हा लाईव्ह बॅच तुम्हाला याच फी मध्ये फ्री स्वरूपात अवेलेबल होते। जीके जीएसचे सगळे लेक्चर अपडेटेड तुम्हाला त्या मनपानुसार मिळत असतात आणि फी जास्त द्यावी लागणार नाही। याच फी मध्ये लाईव्ह अपकमिंग जे अपडेटेड जे लेक्चर्स असेल ते सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला अपडेट होऊन जातील। बघा, नवी मुंबईची जाहिरात आलेली आहे, आपल्याला माहिती आहे। याचा फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 11 मे। अजूनही कोणी इच्छुक उमेदवार असाल तर 11 मे पर्यंत आपण फॉर्म भरू शकता। यावरती सेपरेट व्हिडिओ मी घेतलेले आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल किंवा युट्यूबवर जा तुम्ही, त्याच्यावरती सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आता यामध्ये बघा, नवीन जाहिरात जी येणार ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 1076 जागांसाठी भरती होणार अशी मटाला आलेली ही महत्वाची न्यूज आहे। बघा, मटाला ही 5 मेला म्हणजे आज सकाळी 10 वाजता ही न्यूज आलेली आहे आणि यामध्ये सांगितलंय KDMC महानोकर भरती कल्याण डोंबिवली महापालिकेत 1076 जागांसाठी भरती प्रक्रिया वाचा सविस्तर। त्यात त्यांनी काय सांगितलं बघा, पालिकेत नोकर भरती जाहिरात प्रसिद्ध होताच ही नोकर मिळवून देण्याचे आमिष दाखवून गरजू तरुणांना लुबाडले जाण्याची शक्यता आहे। कुणावरती विश्वास ठेवू नका। ऑथराइज या वेबसाईटला जेव्हा बातमी तेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा। आता लगेच हे कुणीतरी काहीतरी सोशल मीडियाला टाकून देतं, लिंक टाकतं आणि फॉर्म भरायला लावतं, फी भरायला लावतं, तसं काही करू नका। यावरती ऑथराइज जेव्हा जाहिरात एवढ्या काही दिवसात आठवड्याभरात येईल मी तुम्हाला सांगेल।
मात्र ही भरती ऑनलाईन पद्धतीने निकष तपासूनच केली जाणार असल्याने तरुणांनी रितसर नोकरीसाठी अर्ज करून मुलाखत लेखी परीक्षेला सामोरे जावे, कोणत्याही आमिषाला बळी पडून आर्थिक फसवणूक बळी होऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. अर्थात इथे मुलाखत नसणार आहे, बरोबर आहे, मुलाखत नसणार आहे. आता यात काय सांगितलं त्यांनी बघा, 2021 मध्ये 757 कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली होती, पण भरती प्रक्रिया राबवली नव्हते. त्यानंतर या 4 वर्षामध्ये जवळपास 300हून अधिक उमेदवार इथे काय झाले, कर्मचारी निवृत्त झाले आणि आता प्रशासनाकडनं 1076 जागांसाठी महानोकर भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. मटाची बातमी आहे. 2095 नंतर होणारी ही पहिलीच मेगा भरती असून TCS कंपनीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याबाबत नुकतीच पालिका आयुक्त अभिनव गोयल बघा यांचे आयुक्त आहेत अभिनव गोयल यांनी आढावा बैठक घेतली. आता बैठक घेतली हे पण त्यांनी मठामध्ये आलेलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 1995 मध्ये शेवटची नोकर भरती करण्यात आली होती. यानंतर पालिकेत काही जागांवरती अनुकंपा तत्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर पालिकेत अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत काही रिक्त जागा भरण्यात आल्या, म्हणजे पदोन्नती पण आता करण्यात आली, त्या रिक्त जागा पण भरण्यात आल्या होत्या. तरीही पालिकेत पण कर्मचाऱ्यांची वानवा आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांपासून आरोग्य विभागातील डॉक्टर आणि तृतीय चतुर्थ म्हणजे गट क आणि गट ड श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपासून ते लिपिक पर्यंतच्या निम्म्याहून जागा रिक्त असल्याने प्रशासनाचा गाडा हाकलला जाणं अवघड आहे, दमछाक होते. आता या संदर्भात बैठक पण घेण्यात आली होती आणि बैठकीत पण सांगितलं होतं की ही जाहिरात आता अपकमिंग आहे, बरोबर आहे. तुम्हाला पाठीमागे मी सांगितलं की यामध्ये 1326 जागा रिक्त आहे गट क मध्ये कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेमध्ये. या संदर्भात बैठक पण झाली बघा, जाहिरात देण्यासंदर्भात बैठक पण घेण्यात आली होती. राज्य शासनाने पालिकेचा आकृतीबंध 2021 मध्ये मंजूर करत 757 पद भरण्यासाठी परवानगी दिली होती, पण त्यावेळेस त्यांनी पदभरती केली नव्हती. त्यानंतर महासभेची मान्यता घेऊनच ही प्रक्रिया राबवण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्यानंतर मागील 3 वर्षापासून नोकर भरती प्रलंबित आहे. एकीकडे इतर महापालिकांमध्ये आकृतीबंधानुसार रिक्त जागा कर्मचारी भरती करण्यात आली असते, तरी कल्याण डोंबिवली महापालिकेत मात्र 25 वर्षापासून भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. 25 ने 30 वर्ष झाली. यामुळेच शासकीय नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या एका पिढीतील तरुणाला नोकरीला मुकावे लागले. आता पालिका प्रशासनाकडे नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आता हा मुद्दा लक्षात घ्या, सर्व विभागातील एकूण 1076 जागांवर कर्मचारी भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने व्हावी यासाठी शासन मान्यता असलेल्या TCS बघा कंपनीचं नाव TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध करून ही भरती केली जाणार आहे. यासाठी शुक्रवारी 2 मे रोजी आयुक्तांची बैठक घेऊन या भरती प्रक्रियेची रूपरेषा ठरवण्यात आली. म्हणजे आता 3 दिवसापूर्वी हे सगळं ठरलेलं आहे, आता जाहिरात येणंच अपेक्षित आहे. मनपा भरती संदर्भात थोडक्यात अजून माहिती घ्यायची म्हटलं तर शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा काय असते, परीक्षा पद्धत निवड पद्धत कशी असते, परीक्षा कोण घेणार आहे, तर ही परीक्षा TCS घेणार आहे आणि कधी होऊ शकते, जर ऍड मे मध्ये आली, जर मे मध्ये आली तरी एक्झाम तुमची ऑगस्ट सप्टेंबरला होण्याचे चान्सेस असणार आहे. म्हणजे 3 ते 4 महिने तुमच्या हातात मिळू शकतात. या दरम्यान तुम्हाला अभ्यास करायचा. आता नवी मुंबईचा मी थोडक्यात आधार घेतो. नवी मुंबईला जी जाहिरात आलेली आहे मनपा भरतीची, त्यानुसार पदे पगार आणि पदसंख्या जर बघितल्या तर टोटल नवी मुंबईच्या 30 वेगवेगळ्या प्रकारच्या पदांसाठी भरती होणार. वेगवेगळ्या प्रकारच्या 30 वेगवेगळे प्रकार, जसं की शस्त्रक्रिया सहाय्यक ग्रंथपाल, वायरमन, ध्वनी चालक, उद्यान, लिपिक, टंकलेखक सगळेच. या संदर्भात सेपरेट व्हिडिओ मी घेतल्या, प्रत्येकाची शैक्षणिक अर्हता काय तो एकदा बघून घ्या. पण महत्वाचं यामध्ये तुम्ही जर बघितलं तर यांची ही तुम्हाला काय दिसतंय, सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आणि ह्या व्हॅकन्सी दिसतात तुम्हाला. नवी मुंबईची 620 पदांची जाहिरात आहे. त्यामध्ये लिपिक टंकलेखक 135 आणि लेखालेपिक 58 पदांसाठी जाहिरात आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर साधारणतः 30 ते 35 हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला या ठिकाणी या पदांना मिळणार आहे. आणि मनपामध्ये कर्मचारी म्हणून एकाच ठिकाणी कल्याण डोंबिवली एकाच ठिकाणी तुम्हाला इथे जॉब करायचा आहे. सो ट्रान्सफर वगैरे इथे होत नाही, डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट होऊ शकतं. आता त्यामधलं महत्वाचं पद लिपिक टंकलेखक 135 पदांसाठी. याची शैक्षणिक अर्हता जर बघितला तर कोणत्याही शाखेचा पदवीधर फॉर्म भरू शकतो. मराठीचं 30 आणि इंग्लिशचं तुम्हाला 40 टायपिंगचं सर्टिफिकेट असावं लागतं. आणि मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे 10वीला तुम्हाला मराठी विषय असणं गरजेचं आहे. नसेल तरी तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर MS सर्टिफिकेट आता असेल तर चालतंय, नसेल तरी तुम्ही फॉर्म
भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला एकाच पदाबद्दल बोलतो. असे किती पद आहेत नवी मुंबईमध्ये आलेले? 30 वेगवेगळी पद आहेत. आता कल्याण डोंबिवलीमध्ये किती असू शकता आपण बघूया येणाऱ्या जाहिरातीमध्ये. तसे जास्त असू शकता कारण 1076 पदसंख्या आहे. आता यामध्ये दुसरा मुद्दा जो आहे तो एक्झाम कशी होते, तर या लिपिक टंकलेखा किंवा इतर सगळ्यांचे जर बघितले तुम्ही तर 4 सब्जेक्ट असतात बघा, 4 सब्जेक्ट. आता लिपिक टंकलेखाला हे नसणार, हे 4च सब्जेक्ट आहे. साधारणतः हे 4ही सब्जेक्ट तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्कांसाठी 2 तासामध्ये MCQ बेस सोडवायचे आहे. TCS पॅटर्न नुसार क्वेश्चन पेपर सेट होणार आहे. सो आतापासून तयारीला लागा. मी विद्यार्थी मित्रांनो नेहमी सांगतो की ऍड येण्याच्या काही महिने अगोदर मी तुम्हाला माहिती देत असतो. ऍड आल्यावरती वेळ कमी मिळतो, ऍड आल्यावरती कमी वेळेत जास्त अभ्यास करणं शक्य होत नाही. सो ज्यांना ज्यांना वाटतंय की मनपा येणारा मनपा भरती, मी कल्याण डोंबिवली बद्दल बोलत नाही, नवी मुंबई बद्दल सेपरेट बोलत नाही, सगळ्याच मनपा भरतीचं स्ट्रक्चर जर बघितलं तर हे 4 सब्जेक्ट सरळ सेवेचे असतात. टेक्निकल एखादा सब्जेक्ट ऍड झाला तर ऍड आल्यानंतर आपण अभ्यास करू शकतो एका सब्जेक्टचा, मात्र बाकी सब्जेक्ट त्या TCS पॅटर्न नुसार आता अभ्यास करणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांना वाटतं की सर आम्ही अभ्यास केला, त्या विद्यार्थ्यांना मी सजेस्ट करेन तुम्ही आता रिव्हिजन किंवा टेस्ट सिरीज द्या. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही कुठे वीक आहे ते समजून घ्या आणि त्या वीकनेसवरती आता काम करा. सो अशी जाहिरात तुमची येणार आहे. त्यासाठी तयारीसाठी मला इग्नाइट अकॅडमी कडनं रेकॉर्ड स्वरूपात नॉन टेकची ही बॅच 1499 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. गॅरंटेड आहे की तुम्हाला या बॅच मधनं तुमचा स्कोर वाढवणार आहे. सो यासाठी तुम्ही काय करा, इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर 8888996116 ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.